आज ना हे असं झालं. आता काय झालं ते सांगतेच पुढे, पण त्याआधी मधुराचा ना रोज उठल्यावर पहिला प्रश्न असतो, "आज नाश्त्यात काय आहे?" तिला जसं सांगितलं, "आज आलू पराठा आहे," ती एकदम खुश झाली. त्यानंतर किचनमध्ये सतत फेऱ्या मारणं तिचं सुरू होतं आणि दोघींसाठी ना थोडं सारण मी बाजूला काढला आणि माझ्यासाठी वेगळं केलं आणि त्यामध्ये मस्त हिरवी मिरची घातली. मी इकडे पराठे बनवत होती आणि तिकडे वैदेनी ट्रॉलीमधल्या भांड्यांचा सगळा असा पसारा केला होता. मी ना चहा पिणं बंद केलेलं होतं, पण आता खोकला इतका झाला आहे, की त्यामुळे म्हटलं चला अद्रक टाकून थोडा चहा बनवते आणि इकडे मधुराने तिला भूक नाही दिली म्हणून हिचं वेगळं रडणं सुरू झालेलं होतं. आज ना किचनमध्ये मधुराला पाल दिसली आणि ते बघून मधुरा खूप घाबरली. म्हणून महेश ना पाल पडवायला लागला, पण ते करता करता कचरा पडला आणि मीच घाबरली. रात्री वैदेहीला डॉक्टरकडे नेलं कारण तिची सर्दी काही कमी झालेली नव्हती, उलट वाढत होती. त्यानंतर मस्त घरी आलो आणि थोड्या वेळ मस्ती केली वैदेहीसोबत. त्यानंतर तिला थोडा नेबुलायझर दिला. जसं डॉक्टरनी सांगितलं तसं. खूप कमी देतो आम्ही, पण डॉक्टरनी ह्यावेळेस तिला सांगितलं की नेबुलायझर द्यावंच लागेल. म्हणून तिला दिलं. चला तर मग ह्या क्यूट क्यूट फाईल सोबत बाय.